शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथे प्रस्तावित एमआयडीसीला विरोध करण्यासाठी काढण्यात आलेल्या जनाक्रोश मोर्चाला जयसिंगपुरात गालबोट लागलं। मोर्चा दरम्यान आंदोलन अंकुशचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांच्यासह आंदोलकांना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या समर्थकांकडून मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला। या प्रकरणी आमदार आणि त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आंदोलकांनी रात्री उशिरापर्यंत जयसिंगपूर पोलीस ठाण्यात ठिय्या दिला। दरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार वाद झाला। सैनिक टाकळीतील एमआयडीसी रद्द करण्याच्या मागणीवर आंदोलक ठाम आहेत। तर सैनिक स्कूल, क्रीडांगण, कॅन्टीन आणि प्रदूषणविरहित प्रकल्प उभारण्याचं आश्वासन आमदार यड्रावकर यांनी दिले। मारहाणीच्या निषेधार्थ उद्या सोमवारी शिरोळ तालुका बंदची हाकही देण्यात आली। चर्चेमध्ये ज्यांनी चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत, गैरकायदेशीर प्रकार केलेले आहे, ज्यांनी मारहाण केलेली आहे त्यांना व्हिडिओ फुटेजच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात येईल तात्काळ। या गोष्टीमध्ये या चर्चेमध्ये आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत दूरध्वनीवरून जोडले जात आहेत। शेखर, आंदोलनाला एक वेगळंच रूप घेतल्याचं चित्र पाहायला मिळतंय, नेमकं घडलंय काय, यावर प्रशासनाची काय भूमिका आहे? ऋषी, शिरोळ तालुक्यातल्या सैनिक टाकळी या ठिकाणी प्रस्तावित एमआयडीसी जी होणार होती त्याला विरोध जो आहे तो इथल्या सगळ्या नागरिकांनी केलेला आहे आणि यासाठीच आज जन आक्रोश मोर्चा जो आहे तो जयसिंगपूर या ठिकाणी काढण्यात आला होता आणि यालाच हे गालबोट जे ते लागल्याचं पाहायला मिळते। यावेळी आंदोलन अंकुशचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांच्यासह आंदोलक जे होते त्यांचं शिष्टमंडळ जे होतं त्यांना मारहाण झाल्याचा आरोप जो करण्यात आलेला आहे। आपण ही सगळी झटापट पाहतोय, व्हिडिओ पाहतोय। या ठिकाणी प्रशासनाची आणि या सगळ्या आंदोलकांची बैठक झाली होती आणि ही बैठक ज्यावेळी फिसकटली, आपण कुठल्याही परिस्थितीत या एमआयडीसीला त्या ठिकाणी उभारू देणार नाही, आमचा सगळ्यांचा विरोध असणार आहे असं म्हणत या बैठकीतून जेव्हा शिष्टमंडळ निघालं तेव्हा त्यांच्या गाडीवरती देखील हल्ला झाल्याचा प्रयत्न जो आहे तो केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। शिवाय या आंदोलकांच्या आणि शिष्टमंडळाच्या गाडीवरती तिरंगा झेंडा देखील होता, तो झेंडा त्या ठिकाणी काढून तो देखील मारण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आल्याचं या ठिकाणी बोलण्यात आलेलं आहे। त्यामुळे निश्चितच एक गंभीर घटना आहे। एकीकडे शिरोळ तालुक्यातल्या या सैनिक टाकळीत होत असलेल्या एमआयडीसीला विरोध होत असताना खरं तर दुसरीकडे आमदार यड्रावकर यांचे समर्थकांनी हा त्या ठिकाणी राडा घातला असा आरोप करण्यात आलेला आहे आणि या सगळ्याच पार्श्वभूमीवरती कोल्हापुरातल्या जयसिंगपूर या ठिकाणी असलेल्या पोलीस स्टेशनच्या बाहेर आता ठिय्या आंदोलन देखील करण्यात आलेलं आहे। या सगळ्यांवरती हल्ला ज्यांनी केलेला आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे। त्यामुळे निश्चित आज संध्याकाळच्या वेळेला, सायंकाळच्या वेळेला अशा पद्धतीनं तणावाचं वातावरण जयसिंगपूर परिसरामध्ये सध्या पाहायला मिळते आणि निश्चितच या सगळ्या पार्श्वभूमीवरती, या सगळ्या विरोधानंतर कशा पद्धतीनं आंदोलकांची आता त्या ठिकाणी समजूत काढणार आहे, प्रशासन या सगळ्यावरती आपली भूमिका नेमकी काय मांडणार आहे हे पाहणं गरजेचं आहे। आणि या संदर्भात जर कुणाला मारहाण झाली असेल, जर त्यामध्ये निष्पन्न होत असेल जसं पोलिसांनी सांगितलं, तर कुणावरती नेमके आता गुन्हे त्या ठिकाणी दाखल होणार आहेत हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। नक्कीच, धन्यवाद या अपडेटबद्दल। आपल्यासोबत होते आमचे प्रतिनिधी शेखर पाटील। एमआयडीसी रद्द करण्यावर आंदोलक ठाम आहेत। सैनिक टाकळी एमआयडीसी विरोधातील मोर्चात जयसिंगपूर येथे तणाव निर्माण झाला। दरम्यान आंदोलन अंकुशचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांना मारहाण झाल्याचा आरोप होतोय। आंदोलक शिष्टमंडळाच्या गाडीवर हल्ला केल्याचाही हा आरोप होतोय। मारहाणीच्या निषेधार्थ उद्या सोमवारी शिरोळ तालुका बंदची हाक देण्यात आली आहे। एमआयडीसीचा मुद्द्यानं पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे।